श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 3। श्री गणेशाय नमः। येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोणी, संतोषोणी नामकरणी विन्वितसे मागुती। जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तू वा फेडिला। ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया। कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या अलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जीवांची मनी आर्त, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। धनार्थियासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी। जे भक्तीने समस्त एक, पठती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तात्कालिक। निपुत्रिका पुत्र होती, ग्रह रोगादी पीडन, न होत व्याधी कधी जाण। जरी मनुष्या असे बंधन, त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भ्रमसी, ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता। इतुके ऐकोनी ते अवसरी, नामधारक नमस्कारी। स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती। भेट लागी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती। गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारोणी। अंधकार असता रजनी, सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरुणिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना। अमरजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी। कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानोदय। ऐकोनी सिद्धाचे वचन, संतोषे नामधारक गहन। क्षण क्षणा करी नमन, करोणाचने करोनिया। जी मी संसार सागरी, बुडालो तापत्रय पुरी। बक्षिले क्रोधादी जलचरी, अज्ञान जाळे वेष्टिलो। ऐशी कृपा उपजवोनी, विन्वितसे नामकरणी। मस्तक सिद्धाचे चरणी, न्यासिता झाला ते वेळी। तव बोलिले सिद्ध मुनी, उठवितसे अश्वासोनी। न धरी चिंतामणी, साकडे फेडी न तुझे आता। ज्यासी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती। श्री गुरुवरी बोल ठेविती, अविद्या माया वेष्टुनी। संशय धरोनी मानसी, श्री गुरु काय देईल म्हणसी। त्या गुणे हा भोग भोगिसी, नाना चिंते व्याकुळित। सांडोनी संशय निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार। ऐसा देव कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वथा। ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती। संदेह सांडोनी एक चित्ती, ध्याय पदांबुज श्री गुरुचे। स्वामींनी निरोपिले जे सकळ, झाले माझे मन निर्मळ। वेद लागला असे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरुचे। गुरुत्रयमूर्ती ऐको कानी, का अवतरले मनुष्य योनी। सर्व सांगावे विस्तारोणी, म्हणून चरणी लागला। मग काय बोले योगींद्र, दारे शिष्या तू पूर्णचंद्र। माझा बोध समुद्र, कैसा तुवा उत्साह विला। हिंडतालो सकळ क्षिती, नव्हे कवणा ऐशी मती। गुरुचरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्ही। जासी इह परत्रीची असे चाड, त्यासी ही कथा असे गोड। त्रिकरणे करून या दृढ, एक चित्ते ऐकिजे। तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून बुद्धी झाली उंचा। निश्चय मानी माझी वाचा, लाभेल चारी पुरुषार्थ। गुरुचरित्र कामधेनु, वेदशास्त्र समंत जाणू। अवतार जाहला त्रयमूर्ती आपणू, धरोणी नरवेश कलियुगी। कार्यकारण अवतार, होऊन येती हरिहर। उतारावया भूमीचा भार, भक्तजन तारावया। एका वेगळे एक न होती, कार्यकारण अवतार होती। भूमीचा भार फेडिती, प्रख्यात असे पुराणी। सांगेन साक्ष आता तुझ, अंबरीश मुझे द्विज। एकादशी व्रताची एकाज, विष्णुसी अवतार करिविले।
द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरी चिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला तिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशास अभिवंदोनी अर्घपाद देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना ही घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोणिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीते विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकारे पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वासा देखा पाहुनी अंबरीशेच्या मुखा म्हणे भोजन केलेसी का अतिथी विण दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण थया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणतसे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसे भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकले महाभागवते विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होते क्वचित प्रकट क्वचित गुप्ते ते ब्रह्मज्ञानी जाणते मूढमती काय जाणे आणि का एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसुया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरोणी आले पुत्र जाहले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलेसे देवीती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्रे ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोणी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लाधिती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती ध्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।